Friends, welcome to the video lecture series of Vidyam Academy. Friends, we are discussing topic number 1 in physics, that is rotational dynamics. This is part number 7 where we are going to talk about moment of inertia of a uniform ring and moment of inertia of uniform disk. Last lecture जो end होता, so at the end of that last lecture we have derived this formula, that is moment of inertia is integration of r square dm, that is just इंटिग्रेशनल फॉर्म ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. हा एक बेसिक फॉर्म्युला आहे. ओके, खूप सोपं आहे याचं डेरिवेशन बनवणं. रिंग काय असते, फॉर एक्झाम्पल ही एक रिंग आहे. रिंगमध्ये काय दिसतं आहे आपल्याला की फक्त जे मास आहे हे सर्कम्फरन्सवरती आहे डिस्ट्रीब्युटेड. ओके, आणि सर्कम्फरन्सवरती आहे, सो एव्हरीवेअर द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर पॉईंट विल बी इक्वल. जसं की इथे एक इमेज दिसते. हा जर सेंट्रल पॉईंट असेल या रिंगसाठी, प्रत्येक जो पॉईंट आहे सर्कम्फरन्सवरचा हा इक्विडिस्टंट आहे. ओके, सो मास जे आहे हे एकाच डिस्टन्सवरती डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. सो फॉर अ रिंग वी कॅन से दॅट I equals to integration of, I can write r square over here for particle first and dm. So after taking आता r square तर कॉन्स्टंट आहे ना, r square कॉन्स्टंट आहे मला इथं लिहिला. सो इंटिग्रेशन ऑफ dm, सगळ्या मासेसचे ॲडिशन, या डिस्कमध्ये जेवढे मास आहेत त्याचे ॲडिशन मला काय मिळेल, टोटल मास ऑफ या रिंगमध्ये जेवढे मास आहेत त्याचे ॲडिशन काय मिळेल, टोटल मास ऑफ द रिंग. सो I इक्वल्स टू एम, जे इंटिग्रेशन असेल डी एमचं, आर स्क्वेअर. हा झाला फॉर्म्युला आपल्यासाठी युनिफॉर्म रिंगसाठीचा. ओके, चला तर नेक्स्ट पॉईंट बघूया, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म डिस्क. आता डिस्क म्हणजे नक्की काय भाग आहे, तर सगळ्यात डिस्क म्हणजे सिम्पल तुमच्या डोळ्यासमोर येत असेल ते हे उदाहरण. ओके, आता डिस्क बनली कशापासून आहे जरा बघा बरं, लक्षात येतं आहे का. ही डिस्क बनली असेल अशा छोट्या छोट्या रिंग्स ॲड करून. पण रिंग्स ॲड करतोय म्हणजे काय करतोय आपण, वी आर गोइंग टू ॲड सच एन नंबर ऑफ रिंग्स विथ इन्क्रीजिंग रेडियस, सो दॅट आपल्याला काय मिळेल, एक डिस्क मिळेल. लक्षात येते का बघा. जसं की या डिस्कमध्ये हा छोटासा पार्ट आहे, ज्याचा कलर वेगळा दिसतोय, आउटर मोस्ट कलर वेगळा दिसतोय. सो या छोट्या छोट्या जर मी रिंग ॲड करत तर मला काय मिळेल, डिस्क मिळेल. हीच ॲनॉलॉजी आपण वापरणार आहोत आणि डिस्कसाठी एक नवीन फॉर्म्युला बनवायचा आपल्याला. डिस्कसाठीचे अजून 2 महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला सांगायला हवेत. ते म्हणजे असं, ही जे डिस्क आहे यामध्ये हा 2 डायमेन्शनल सरफेस आहे, ही तर गोष्ट पहिली कळली असेल. सेकंडली, या डिस्कचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे मासचं, हे सगळीकडे सेम असणार आहे ना, म्हणजे मासचं डिस्ट्रीब्युशन पर युनिट एरियाबद्दल आपण बोलतो आहे. अगदी जसं रिंगचं होतं तसंच इथं असणार आहे. फक्त रिंगमध्ये सर्कम्फरन्सवरती मास होतं, इथं असं नाही आहे. इथं हे मास सेंटरपासून सगळीकडं इव्हनली डिस्ट्रीब्युटेड आहे, म्हणजे अगदी 0 पॉईंटपासून आर रेडियसपर्यंत मास हे डिस्ट्रीब्युशन जाणवतं. रिंगच्या केसमध्ये गोष्ट वेगळी होती. रिंगची केस अशी होती ज्यामध्ये सेंटरला काहीच मास नव्हता, डायरेक्ट मास आपल्याला रेडियस झाल्यानंतर म्हणजे सर्कम्फरन्सच्या पार्टवरती भेटत होतं. हा दोघांमधला मेजर डिफरन्स आहे. सो इफ यू कम्पेअर डिस्क विथ ring, then mass distribution is different, so that we can expect different formulas of moment of inertia. कारण मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये व्हेरी काय होतं, डी एम जो आहे ना, सो डिस्ट्रीब्युशन चेंज झालं तर तुमचा फॉर्म्युला बदलणार आहे. ओके, सो ॲज आय सेड, मी सांगितलेलं डिस्क जी आहे, आता ही कन्सिडर करू, ही आपली एक डिस्क आहे जी या ॲक्स ऑफ रोटेशनच्या अराउंड रोटेट होती आहे विथ अँग्युलर वेलॉसिटी अँड द मॅक्सिमम रेडियस ऑफ डिस्क इज डिवायडेड बाय आर. जसं की आता मी सांगितलं होतं, ही तीच एक्झाम्पल इथं कम्पेअर करतो आहे आपण. हा छोटासा पार्ट जो मी ड्रॉ केला आहे ना, अशा बऱ्याच साऱ्या रिंग्स ॲड करतो गेलो आपण विथ इन्क्रीजिंग रेडियस, त्याच्या अराउंड अजून एक, त्याच्या अराउंड अजून एक, त्याच्या अराउंड अजून एक, तर अशा आपल्याला काय मिळेल, एक डिस्क फॉर्म होताना दिसेल. लक्षात येते. तर पहिला पॉईंट जो आहे तो मी इथं वापरतो आहे, डिस्कचं जे काही मास आहे ते युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. म्हणजेच मी काय म्हणतो आहे, सिग्मा जो आहे दॅट इज मास पर युनिट एरिया, ही गोष्ट कशी आहे त्याची कॉन्स्टंट आहे. सो एम इज द टोटल मास अँड व्हॉट इज एरिया ऑफ अ डिस्क, दॅट इज पाय आर स्क्वेअर, कारण ती सर्क्युलर आहे ना. हा झाला आपल्याकडे इक्वेशन नंबर 1. ओके, मग आता मी काय करतो आहे, सगळ्यात पहिल्यांदा असं कन्सिडर केलं, हा छोटासा जो पार्ट दिसतोय तुम्हाला, जो कलरमध्ये केलेला आहे, ब्लॅकिशमध्ये दाखवला आहे, तर मग अशी मी जसं सांगितलं होतं ना, मग याच्या जसा हा मांडला आहे तसं त्याच्या पलीकडे अजून एक इन्क्रीजिंग रेडियसचा असं एक सर्कल बनेल, त्याच्या पलीकडे अजून एक बनेल, अशी करत डिस्क बनणार आहे ना.
मग आपण इंटिग्रेशन यासाठी तर वापरतो की आपण पहिल्यांदा काय करू, याच्यासाठी एखादा फॉर्म्युला बनवू आणि तो बाकी सगळ्या रेडियससाठी ॲप्लाय करू. ओके, तर आता जो आपल्याकडं हा छोटा सर्कल आहे याची रेडियस आपण मानूया स्मॉल आर आहे. ओके, आणि त्याचा थिकनेस जो आहे तो डी आर आहे. थिकनेस म्हणजे गोष्ट लक्षात आली का बघा तुम्हाला. जसं की ही डिस्क आहे, तर या ही रिंग आहे, तर या रिंगसाठीचा जो आर आहे तो सेंट्रल पॉईंटपासून, जसं की इथं मी म्हटलं सेंट्रल पॉईंटपासून इथं मिळेल रेडियस मला. पण थिकनेस लक्षात येतो का, थिकनेस म्हणजे हा पार्ट जो थिकनेस आहे तो किती कन्सिडर केला आपण, डी आर. सो एक डिस्क जी आहे ही इन्क्रीजिंग रेडियसच्या रिंगपासून बनलेली आहे. ओके, तर त्यासाठीचं इक्वेशन काय लिहू शकतो बघा आपण, एरिया ऑफ अ रिंग. सो एरिया ऑफ अ रिंग इज written as A equals to 2 pi r इंटू डी आर. रिंगसाठी लिहितो आहे म्हणून मी 2 pi r लिहिलं आहे एरिया. लक्षात येते का बघा. ओके, सो आपल्याला पुढं काय लिहिता येईल, यावरून कुठली व्हॅल्यू काढता येईल का बघा. जसं की सिग्मासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला होता ना, इथं बनला होता. व्हॉट इज सिग्मा, एम अपॉन पाय आर स्क्वेअर होता ना. सो काय इक्वेशन बनलं, इक्वेशनमध्ये आता असं मी लिहितो आहे की सिग्मा इज मास अपॉन एरिया ना. बेसिक फॉर्म्युला काय, मास अपॉन एरिया, हा बेसिक फॉर्म्युला आहे. बट रिंगसाठी अप्लाय करताना काय होईल, व्हॉट इज मास ऑफ द रिंग. जसं की आपण काय म्हटलं होतं की ही डिस्क जी आहे छोट्या छोट्या रिंगपासून बनलेली आहे. मग ही छोटी रिंगचं मास आपण घेऊया छोटं, ते आहे डेल्टा एम किंवा डी एम ज्याला म्हणू, डिवायडेड बाय त्याचा एरिया किती आला, 2 पाय आर डी आर आला. लक्षात आलं. मग यावरून मला डी एमचं इक्वेशन काय मिळेल, डी एम इज हे 2 पाय आर डी आर इकडे मूव्ह झाले. सो 2 पाय सिग्मा आर डी आर हा माझा डी एमसाठीचा फॉर्म्युला बनला. ओके, याच व्हिडिओच्या स्टार्टिंगला आपण काय सांगितलं होतं, जनरल फॉर्म्युला काय असतो, आय इक्वल्स टू आर स्क्वेअर डी एम असतो, असं बघितलं ना. करेक्ट येतं लक्षात. मग आता मला तुम्ही सांगा, हे जे इंटिग्रेशन आहे हे कसं आपल्याला लिमिट पुट करताना काय इथं वापरावं लागेल. जसं की ही जर डिस्क असेल, याचा सेंट्रल पॉईंट जर 0 असेल आणि जसं जसं आपण हा पुढं जाऊ तशी याची रेडियस वाढणार आहे ना. सो लिमिट काय राहील, इनिशियली हा 0 आहे, आर जो आहे तो 0 आहे, आणि नंतर मॅक्सिमम किती होणार आहे, कॅपिटल आरपर्यंत जाणार आहे. बरोबर आहे. हे मी इथं लिमिट पुट करतो आहे. सो इनिशियली किती असेल 0 आणि मॅक्सिमम माझं कुठं जाणार आहे मी, आरपर्यंत. ओके, सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इथं. डी एमची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ना, तो ऑलरेडी डिराईव्ह केली आपण. किती आहे ती, ती आहे 2 पाय सिग्मा आर आर स्क्वेअर डी आर अशी आहे. लक्षात येत आहे. म्हणजेच काय लिहिता येईल मला आता बघा, 2 पाय आणि सिग्मा हे कॉन्स्टंट आहेत ना, त्याला मी बाहेर घेऊ शकतो ब्रॅकेटच्या. ओके, मग काय लिहिता येईल मला, 2 पाय सिग्मा इंटिग्रेशन 0 टू आर आर क्यूब डी आर. याचे इंटिग्रेशन घेणार आहे आपण. इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लक्षात असेल ना, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन. काय असते इंटिग्रेशन, एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. सो याचाही फॅक्टर 1 वाढवायला पाहिजे आपल्याला. मग काय मिळेल मला, आय इक्वल्स टू 2 पाय सिग्मा इंटिग्रेशन काय येईल, आर स्क्वेअर बाय 4. लक्षात येतं आहे का. मी डायरेक्ट लिहितो स्टेप, कारण इथं लिमिट जे आहेत, एक आहे आर आणि एक आहे 0. 0च्या टर्ममध्ये सगळं 0 होईल. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करून तुम्हाला हे आन्सर मिळू शकतं. सो व्हॅल्यू काय मिळेल इथं, आय इक्वल्स टू 2 पाय. आता सिग्माची व्हॅल्यू इथं किती मिळाली होती आपण, एम बाय पाय आर स्क्वेअर होती का आपली व्हॅल्यू, ती मी इथे लिहितो आहे, एम बाय पाय आर स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर बाय 4 इक्वल्स टू काय होईल, पाय पाय कट झाले, इथं स्क्वेअर राहिले, इथं हाफ राहिला, तर काय राहिले व्हॅल्यू, हाफ एम आर स्क्वेअर. सो हा झाला फॉर्म्युला माझ्यासाठी डिस्कचा. किती आला, हाफ एम आर स्क्वेअर. मुवमेंट ऑफ इनर्शिया हा चेंज झाला, कारण इथं मास डिस्ट्रीब्युशन चेंज झालेलं आहे. ज्या लोकांना याचं इंटिग्रेशन डायरेक्टली कसं आलं किंवा अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट नाही आलं, त्यासाठी हे कॅल्क्युलेशन दाखवतो.
सो इंटिग्रेशन 0 to r 2 पाय सिग्मा r क्यूब डी आर हे होतं, बरोबर आहे. कॉन्स्टंट टर्म मी बाहेर घेतल्या, 2 पाय सिग्मा इंटिग्रेशन 0 to r क्यूब डी आर. सो आफ्टर टेकिंग इंटिग्रेशन मी फॉर्म्युला दाखवला आहे व्हिडिओमध्ये. सो 2 पाय सिग्मा इंटिग्रेशनची व्हॅल्यू आली r4 डिवायडेड बाय 4. ओके, मग इंटिग्रेशनचं लिमिट काय आहे 0 to r. मग यासाठी काय करायचं, हे अप्पर लिमिट आहे, हे लोअर लिमिट आहे. 2 पाय सिग्मा अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट इथं पुट केलं, ते किती आलं r4/4 मायनस लोअर लिमिट कुणाच जागी पुट करायचं, या व्हेरिएबल जागी 0²/4. ही व्हॅल्यू किती झाली हो 0 झाली ना. मग करेक्ट आन्सर किती आलं I = 2 पाय सिग्मा r4/4. अशी स्टेप मी डायरेक्टली त्यात वापरली.